कसं काय का गंगाराम भाऊ, झाले काय ताय वावरा शेताचे सारे कामधंदे? मस्त बसला फुरसतनं निचन. कामधंदे काय का आता आता फक्त पाणी ओलाचं राहिलं. कामधंदे तर बाकी सगळेच झाले. खुरपी झाली, वाही झाली, हा मस्त दांड फाडून ठेवले, वाफे करून ठेवले. आता बस पाण्याची वाट आहे. ज्या दिवशी पाणी सोडन त्याच्या पहिल्या दिवशी खाट टाकून देणं झालं. काय बरं आहे का, मस्त कामधंदे ताय फटाफट उरकून टाकतं वावरा शेताचे आणि निचन बसला राहतं. इथंची बहीण आम्हाला माणसंच नाही भेटत. खुरपीसाठी पूर्ण एक हप्ता घुमलो मी. माणसं जामगावले गेलो, कार्लीले गेलो, त्या पुसल्यापर्यंत गेलो, माणसंच नाही भेटले. काय करतो बा मग? शेवटी भेटला तो एक जण, आणले त्यानं दोघं तिघं. 3-4 दिवसात पार खुरपी करून टाकली. वाफे झाले, आता फक्त पाण्याची वाट आहे. आता मस्त पाणी सोडतच होतो, आता हे आबाळ झालं. म्हटलं आता आबाळ जर चांगलं पाणी येऊन गेलं एखादं तर आपलं वलनं वाचून जाईन बा. तेच होऊन जाते मस्त चांगलं चेल मग बोलू मस्त हप्त्याक भऱ्यानं. हां झालं. आबाळ गडबड करते आता मस्त आंब्या बार फोड्याच्या टायमामध्ये. दरवर्षीच असं करते हे पाणी. हा मस्त आता चांगला बगीचा आहे चिमला, थंड होऊन टाकला आता या वातावरणानं. आता काय बगीचा फुटाचा राहिला आता. हा जसा चांगला कडाल फुटत होता तसा काही फुटणार नाही आता. फुटन लेकाले आता पतला चितला. काय करतं का गंगाराम भाऊ, कास्तकाराच्या वाख्याले वान नाहीच्या मायबीन. हा काही ना काही चालूच राहते. ऐनच्या मायबीन मस्त माल फुटला राहते तर त्या टायमात अवकाळी पाऊस न हवा गुराड हेन तेन गारान गारपीट न फारपीट काही ना काही चालूच राहते. काय करावं कास्तकारान काय नाही काही समजत नाही. कायच्या गोष्टी चालू आहे का तुम्हा दोघांच्या? कास्तकाराचं काय राहणार आहे हो शांताराम भाऊ? कोणत्या गोष्टी राहणार आहे कास्तकाराच्या? तेच राहते वावरा शेता पिकाचं आभाड पाण्याचं. त्याच गोष्टी चालू आहे बा आमच्या. तू कसा काय आला का शांताराम भाऊ? हा एवढ्या दिवसाचा लय दिवसाचं त्यात मीटिंग मैफिलीमध्ये बसणं तर बंदच केलं. हा काही भटकतच नाही आता इकडे. आज कशी काय फुरसत भेटली बा तुले? थांबा 1 मिनिट सांगतो. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं मराठी धमाल कॉमेडी या यूट्यूब चॅनलवर. भरपूर दिवस झाले आपल्या चॅनलवर काही व्हिडिओ आले नाही, तर आजपासून आपल्या व्हिडिओवर कंटिन्यू आणि चांगले व्हिडिओ येत राहील. तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा. रोज संध्याकाळी आता नवीन भाग येत जाईल आपला, तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. तर मी हे म्हणत होतो सकाराम भाऊ, हप्त्याभरापासून राजा खुरपीसाठी माणसं पाहून राहिलो, खुरपीसाठी माणसंच नाही भेटून राहिले. मी म्हटलं बा तुमच्या इकडे असन कोणी, किंवा तुमच्या इकडे जर वावरात चालू असन तर तुमचं झाल्यावर लावून दिलं असतं म्या. हा तर भेटन काय खुरपीले माणसं? पहा ना 2-3 जण पाहिजे होते आपल्याला. काय सांगू का तुले? हा आता खुरपी करायला तर कायलेच माणसं नाही भेटून राहिले. सगळे चालले ना संत्र्याच्या तोडावर. काय माणसं भेटायचे राहिले मग? हा जिकडे तिकडे सारे माणसं कोणत्या ना कोणत्या कामधंद्याला लागलेच आहे. माणसंच नाही भेटून राहिले. आम्हीच तर परेशान झालतो बा. 15-20 दिवस मजुरं नाही भेटले. मग शेवटी मजुरं भेटले तर ते वावराचे कामं करून टाकले. तसंच राहते हिची बहीण. वावरा शेताच्या कामाले मजूरच नाही आले पाहत आता. सारे त्या लाईनीच्या न पोलाच्या कामाला जाते. मिस्त्री काम इकडे तिकडे कोणतंही काम करायला पाहिजे, पण वावराचे कामं सांगितले तर नाहीच म्हणते बोटे. आता रोबोट बनवा लागते वावराचे कामं करायसाठी. तशी काही आता वावराच्या कामासाठी काय आता मजूर भेटत नाही आपल्याला. आता काय करतं का? हा आता काय करतं खुरपी करून? आता तर पाणीच सोडा लागते आता 2-3 दिवसात. हा ना आता खुरपी करतो ते पहिलेच करायला लागत होती. ज्या टायमात त्या वाही केली त्याच टायमात खुरपी करता तर काही फायदा होता. आता काय करतं खुरपी, आता पाणी सोडायच्या टायमात खुरपी करतं. आता काही खुरपी करू नको. आता डायरेक्ट पाणी सोड ना, खाट टाक. तसंही हे वरतून पाणी येते आता पाणी ओला नाही लागत. हा फक्त चांगलं चेलपेल पाणी आलं पाहिजे. तेच करायला लागेल निकाली. आता काय आहे, आता दुसरा काही उपाय आहे नाही आता आपल्याजवळ. भेटन तर ठीक, नाही तर मग झाला आता. चाल बा येतो मग, जातो आता घराकडे. सकाळपासून इकडच्या तिकडे घुमून राहिलो, भूक लागून गेली. जातो मस्त आंघोळ करतो, जेवतो लेकाले चांगला. बरं ये लेकाले शांताराम भाऊ ये. चला बापा स्वयंपाक करून घेतो आता फटाफट. 11:30 वाजून गेले. अजून हे येईन वावरातून अजून बोंबलन माया नावानं. मला 11:30 वाजून गेले, स्वयंपाक नाही झाला काय. मस्त दाणे वांगे बनवतो आणि मस्त भात आणि पोया बनवून घेतो मस्त. शांते झाला काय स्वयंपाक? वाढ बरं, स्वयंपाक झाला असेल तर. भूक लागून गेली हिची बहीण. सकाळपासून वावरात गेलो, न्याहारी नाही केली ना काही नाही, तर चांगली कडक भूक लागली. वाढ बरं, जेवून घेतो ना मग. अजून ते पुसल्याला जायचं आहे, खातवात आणायचं आहे मला. आपल्या संत्र्यात झाडाला टाकाले खातवात घेऊन येतो. अजून ते दुकान बंद होऊन जाईन तर बसा लागेल तिथं दिवसभर. भात न पोया तर झाल्या काय हो, फक्त आता भाजी राहिली. हा भाजीचे आता दाणे वाणे तर काढूनच ठेवले आहे. वांगे चिरचार करून ठेवले. बस आता बगारने देतो, 5 मिनिटात भाजी शिजून जाते. हा भात भळभळ इस्तो लावला का भात भाजी पकते. भाजी पकली का वाढून देतो, जेवून घ्या आणि चालले जा मग पुसलेले. बरं ठीक आहे ना, तोपर्यंत मी आंघोळ करून घेतो. आंघोळ झाली का जेवून घेतो. पाणी टाक बरं. हा पाणी तपलं असेल तर टाकून दे. आत्ताच नेऊन ठेवलं बाथरूम मध्ये पाणी. मी आता आंघोळीलेच चालली होती, पण टाइम पाहायला म्हटलं 11:30 वाजून गेले, तर चला म्हटलं पहिले स्वयंपाक करून घेतो. जा पाणी तपलं जाय चांगलं, सन्न गरमच आहे, करून घ्या आंघोळ. बरं. आणि भाजी कायची बनवतो शांते? कायची भाजी बनवतो? दाणे वांगे बनवतो म्हटलं मस्त. हा वांगे चिरूनच ठेवले आहे. तुरीचे दाणे काढतो ना, बनवतो दाणे वांगे. आणि ते सोल्याची भाजी बनवतो. काल खोडून आणली होती सोल्याची भाजी, थोडीशी बघारून घेतो ते.
हा तिच्या मायाबीन काय होते नेहमी दाणे 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 खाणं चालू आहे. हा वटाणे आले होते तर वटाणा भात, तर वटाणा आलू न वटाणा गोबीन हे न ते, आता दाणे चालू आहे तर दाणे वांगे दाणे कढी, हा दाणे गोळे काय काय आहेत हे तर. हा नीरा काय कायच्यात ना कायच्यात काय दाणेच टाकत राहतं काय आता, काही थोडीशी दुसरी भाजी बनव. हे मी ते दाणे दाणे खाऊ परेशान होऊन गेलो, मी म्याळून गेलो मी तर ते दाणे वांगे खाऊ काही दुसरं बनव. मी की नाही खाते दाणे न फाने काय आहे तर. जेव्हा पाहिलं तेव्हा सकाळ संध्याकाळ कायची भाजी राहिली तर दाणे दिसतेच त्याच्यात. हा दाणे नसल्याशिवाय तर कामच नाही होत तुझं. हा एखादी काही चांगली भाजी बनवतं नाही, नीरा दाणे 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 चालू राहते. अहो तर काय दाण्याची भाजी काय चांगली लागत नाही काय? हा एवढी चांगली तर दाण्याची भाजी लागते. काय पाहिजे तुम्हाला? रोज काय नवीनच पाहिजे काय? हा मस्त काय चिकन मटन बनवू काय तुमच्यासाठी? रोज खा दाणे न वांगे. हा एकटे इथं बाजार नाही आणला, हप्त्याला काही नाही ना, हे पाहिजे ते पाहिजे म्हणले ना, नखरे राहते तुमचे. खाऊन घ्यायचा जे बनलं ते. अहो तर माझे आता काय महिनाभर काय ते दाणे चारशीन काय? परेशान होऊन गेलो मी ते दाणे खाऊ. चांगली काही दुसरी भाजी बनव. हो ना तर आता कायची वक्तात कायची भाजी बनवून देऊ तुम्हाला दुसरी? खायचं असेल तर खा बा, नाही तर जा पुसल्याले नाश्ता करून घे जा. हा मला काही इथं तरात देऊ नका आता तुम्ही. टायमावर आता मस्त दाणे काढले, वांगे चिरले, हा सगळं तयार आहे भाजीचं. तुम्हाला वक्तात कायची भाजी बनवून देऊ आता? हा तिच्या मायाबीन ह्या बायकोनं तर बा परेशान करून टाकलं महिन्याभरापासून. हा जेव्हापासून ते तुरीचे दाणे आले तर तुरीचे दाणे वांगे आमटी तर तुरीची भाजी, हा ते हे ते चालूच आहे. मी तर परेशान होऊन गेलो बा हे खाऊ काय करावं काय नाही. ह्या बायकोचं काही समजत नाही. एवढ्या साऱ्या भाज्या राहते फ्रीजमध्ये, पूर्ण भाजीपाला खराब होऊन जाते. 2-2 हप्ते भाज्या नाही बनवत आणि हायच नाही म्हणते भाजीपाला. कोणत्या भाषेत समजावं काय माहीत बाबा. जाऊ दे नको बनवून नाही बनवायचं, जातो मी करतो नाश्ता. हो जा पुसलेले करून घ्या नाश्ता. हो ना तर लय नखरे करून राहिले तुम्ही खा प्याले. हे नाही खावायचं ते नाही खावायचं, याची भाजी बनव त्याची भाजी बनव. हा बाकीचे कामं धंदे नाही का मला? हा एवढे मोठे घरातले कामं करून अजून वावरात जा लागते, वावरातले कामं करायला लागते. हा तिकडे त्या तुरीवर वानर येते, पाखरं येते, ते हाकल उकल करायला लागते. नाही इथंच काय दिवसभर स्वयंपाकच करत बसू काय मी तुमच्यासाठी? असं आहे बा. मग मित्रांनो आता महिन्याभरापासून दाणे खाऊन राहिलो. आता तुरीचे दाणे वांगे आमटी कळी गोडे हे ते. मी तर परेशान झालो बा ते दाणे पाहून. पहा तुम्ही कसं म्हणता तर तुम्हाला कसं वाटते तर. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा.